जनरेटर ऑपरेटर चला आता मॅचला सुरुवात करा विनंती असेल बॉल जर चॉईस करून झाला असेल चला लगेच मॅचला सुरुवात करा क्लॉक सेट असेल आता टाइम अलर्ट असेल विनंती असेल 15 मिनिटाचा अवधी आता पहिल्या सत्रासाठी दुसऱ्या सत्राला देखील 15 मिनिटाचा अवधी असेल त्यामुळे जर आपण पाहायला गेला आता वेळेमध्ये एक इनिंग संपन्न होणं गरजेचं 10 मिनिटाच्या अवधीमध्ये 2 षटकं तुमची समाप्त होणं अत्यंत गरजेचं पण ते आपण पाहतो संकेत पाटील बॉलिंग ट्रॅक वरती बाय कमान आपण जर पाहायला गेलं कमाईचा खेळ संपूर्ण रात्रीमध्ये प्रभावित केलं या खेळाडूंना नावाची छाप सोडले संकेत पाटीलला कमाईचा खेळाडू चिंचपाडा टीमचा सर्व टीमचा परफॉर्मन्स देखील खूप चांगला राहिला मेन मी तर म्हणेन गोलंदाजी खूप चांगली राहिली चिंचपाडा टीमची त्यांच्या विरोधात बेलोडे टीमने देखील चांगला खेळ केला आपण जर पाहायला गेलो लो स्कोरिंग मॅच यस ग्रीन सिग्नल पंचांचा मॅच लावली सुरुवात स्ट्राइक इन विथ द बॅटर रॉबिनला आपण पाहतो आणखीन एक दर्जेदार बॅटर आणि दर्जेदार फटका स्वीट साऊंड ऑफ द बॅट पॉवरफुल स्ट्रोक बॉल चालला सीमारेषा पार पहिल्याच बॉल वरती आलाय रॉबिनच्या बॅट मधून षटकार षटकार पहिल्याच बॉल वरती रॉबिनने सांगितलं ये तो ट्रेलर जाकिया अभी तो पूरा पिक्चर बाकी पहिल्याच बॉल वरती षटकार संकेत पाटीलला ठोकला रॉबिन पप्पा निलोन पेट टीमचा धाकड बल्लेबाज यावरचा फटका स्लॉगविसचा प्रयत्न परंतु यावेळेस पहा पंचांनी पकडला पायचित LBW स्वरूपात ज्याने मागच्या बॉल वरती षटकार ठोकला संकेत पाटीलने दाखवला त्याला तंबूचा रस्ता रॉबिन यावेळेस पहिला झटका पप्पा निलोन पेट टीमला बसतोय एकच नाव हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे डाव करत प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे बॅटर रॉकी स्लाइस केला लटकटचा फटका गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो आउटफील्ड फास्ट चेस आहे फिल्डर आणि बॉल मध्ये परंतु या बॉल वरती 2 धावा सहज पद्धतीने इझीली कंप्लीट केल्यात आणि 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल आता 8 या अंकावरती जाताना पाहायला मिळेल 8 धावा धावफलकावरती आधी रॉबिन षटकार त्यानंतर आपण जर पाहायला गेला दुसरा बॉल वरती लगेच कमबॅक केला ऑन स्क्रीन वरती संकेत पाटील चिंचपाडा गावाचा सुपर हिरो त्याला पाहू शकतो आपण पुन्हा एकदा बॅटची कडा कीपर बीट झाले बॉल चालला मागे पाठी मागे एक सिंगल प्राप्त केला डबलचा कोणताही प्रयत्न नाहीये अर्शलला रोखलं अगदी जर पाहायला गेलं एक सिंगल प्राप्त झाल्या आणि जसे बॉल पडले जर टालांचा वर्षाव नक्कीच आपण पाहतो दोन्ही टीमच्या बाजूने चांगला सपोर्ट स्टाफ दोन्ही टीमला जर आपण पाहायला गेला अगदी या रजनीमध्ये या शृंखलेमध्ये दोन्ही टीमचा देखील खूप चांगला खेळ राहिला 9 धावा धावफलकावरती लागले गेला आता ऑफिसर स्कोरर म्हणून दंशर पाटील आमच्या समोर जोडले गेलेत चांगल्या आयोजनामध्ये त्यांचा देखील खूप सारा अगदी हातभार आपण पाहायला गेला सर्वांचं खूप चांगलं योगदान आहे संकेत पाटील टॉस जिंकून करत हिमांश क्रिस्टी 11 चिंचपाडा टीमने फिल्डिंगचा निर्णय घेतला होता कमी धावसंख्येवरती रोखावं लागेल पेट टीमला परंतु क्षेत्ररक्षक चांगलं सेव्ह केलं आपल्या टीमसाठी या धावा एफर्ट्स खूप महत्वाचे आहेत एक एफर्ट 100% एफर्ट देणं गरजेचं आपल्या टीमसाठी जेव्हा खेळत असताना कारण जेव्हा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही उतरत असता गाबाच्या नावासाठी गाबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला एक कर्तव्य बनतं की अगदी बॅटिंग मिलो ना मिलो बॉलिंग मिलो ना मिलो पण फिल्डिंग करत असताना आपल्या गाबासाठी 100% एफर्ट देणं तेच केलं त्या फिल्डरनं आणि धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी 11 धावा 1-1-1 लॉस ऑफ 1 विकेट अशी स्कोर कार्ड वरती आपण रण गती पाहतोय
बॉल फुलरचा बॉल बॅक टू द बॉलर, स्वतःच्या बॉलर मध्ये रोखला मिळवून क्षेत्ररक्षकाला, परंतु एक चिकी सिंगल प्राप्त केली या बॉलवरती. पहिलं षटक संपलंय संकेत पाटीलचं. ताबा खर्च केला संकेत पाटील. पापलीच्या षटकामध्ये 12, रॉबिनची मोठी विकेट आल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12 धावा धावफलकावरती. चला लगेच फील्ड सेटअप करा चिंचपाडा टीम. विनंती करतो तुम्हाला सहकार्य तुम्ही खूप चांगलं केलं आजच्या रात्रीमध्ये. चिंचपाडा टीमचा विचार केला, परंतु 12 धावा धावफलकावरती. यावेळेस आपण पाहूया डीजे कडे. नितीन डीजे वाजव गाणे तुझे. मुंबईमध्ये कमी होतं असं वाटलं होतं, परंतु बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य, मुंबई आपली आहे आपली, आणि तिथे आवाजही आपलाच हवा, आणि आवाज देखील आपलाच आहे, मराठी माणसाचा असेल. 12 धावा धावफल करते. दुसरे षटक सुलभ केनी. स्विच इटचा फटका, परंतु यावेळेस फलंदाज यावेळेस असेल बाद. आणखीन एक 44चा झटका बसतोय पप्पन 11 पेट टीमला. यावर दुसरा झटका हर्षल यांना परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. डाऊन झाल्या, परंतु आपण जर पाहायला गेला आमचे ऑफिशियल स्कोरर सुदर्शन पाटील सर मॅन फ्रॉम तारा. खरं तर कॉमेंटेटरला अगदी रिप्लेसमेंट असते, अगदी आपण जर पाहायला गेलं, परंतु स्कोररला जशी रिप्लेसमेंट नसते, परंतु आता दर्शन पाटील ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण नक्कीच त्यांना पाहतो. टीमचा रायझिंग स्टार. स्टेडियम बेलुली टीमचा विचार केला तर या वर्षीचा खेळ थोडासा मिनिमम 19-20 फॉर्म राहिला, कारण कधी इनफॉर्म मध्ये कधी आउट ऑफ फॉर्म टीम राहायला गेलं, परंतु मंगेश पाटील शेवटपर्यंत या टीमच्या पाठीमागे एक बॅकबोन म्हणून उभे राहिलेत. कारण तर या व्यक्तिमत्वाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 12 धावा धावफलकावरती न्यू बॅटर दाखल झालेत. आता इंडिया नंबर 4 वरती आनंद, एक्सपिरियन्स खेळाडू आनंद यांचा आपण विचार केला. पप्पन पेट म्हणता की आनंद एक मोठं नाव आहे अगदी या टीम मधील. या बॉलवरती एक सेन्सिबल क्रिकेट शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक एक सिंगल कंप्लीट केला, सन्मान दिला बॉलला. आणि जर आपण पाहायला गेला सिंगलच्या मदतीनं आपण पाहिला स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं 13 अंकावरती. ऑन स्क्रीन वरती सुलभ केनी अबस रायझिंग स्टार. खूप चांगला खेळ सुलभचा राहिला मित्र म्हणेन. सुपर 6 चा प्रभास हा मार्ग कोणी सुलभ करून दिला असेल तर या सुलभ केनीनं. त्यासोबत आपण जर पाहायला गेला पहिला गोलंदाज संकेत पाटील आपण पाहिला, त्याचा स्केल देखील चांगला राहिला. अबसचा बॉल लॉब केला, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षकाने केले चुकी, कॅच ड्रॉप केल्या. आणि यावेळेस कॅचेस ड्रॉप केल्या जातात तेव्हा अगदी गोलंदाजाचा कॉन्फिडन्स लेवल थोडासा लो होत असतो. तो तुमच्यासाठी संधी उपलब्ध करून देत असतो. तुम्हाला ते प्रयत्न करावे लागतात, कॅच पकडावे लागतात, चांगली फिल्डिंग दाखवावी लागते. परंतु यावेळेस कॅच ड्रॉप केली जाते. आनंद पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती येतील. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. पाकफुटला जाऊन स्लाइस केला, लेट कटचा फटका, बॉल चाललाय पाठीमागे. यस, लॉंग चेस होतं क्षेत्ररक्षकासाठी. बॉल चाललाय सीमा पार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉल घेतोय बॉर्डर लाईनची भेट. यस, माग 4 धावा. त्यांचे सन्मान करतोय आदरणीय प्रवीण पवार सर पनवेल यांचं स्वागत करून घेणार आहोत आपण. ओर टू कॉम्बॉक्स. यावेळेसचा फटका आणखीन एक डीप स्क्वेअर लेगला वाकेड एरियामध्ये. यावेळेस 1 बाउंस सीमा पार. बॉल चालला 4 धावसंख्येसाठी आलेला हा चौकार.
कोळांची कुलस्वामिनी चौकार मागच्या बॉलवरती 22 लागल्यात. 2 आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय, परंतु लेग बायच्या स्वरूपात एक 10 बिल 23 धावा धावपलकावरती लागला. ते 2 षटकांचा केस संपला. जो आपण जर पाहायला गेला आगरी कोहली म्हटलं की नक्कीच भले कमी आहो आम्ही गिनतीला, परंतु दुनिया टरकते आमच्या हिमतीला. खरं तर मैत्री केली तर शेवटपर्यंत, परंतु गद्दारी केली तर काय होतं हे सर्वांनाच ठाऊक आहे. म्हणजे आगरी कोळी जर आपण पाहायला गेलं हा समाज महाराष्ट्रामध्ये परंपरा जपण्याचं काम करतो. कारण मानाची पालखी आपण पाहिला आपटा कोळीवाडा 126 वर्षांची परंपरा जपली. आणि जर आपण पाहायला गेलं तर मैत्री केली तर शेवटपर्यंत, गद्दारी केली तर काय होतं हे आपल्याला देखील माहिती आहे. आणि खरंच जर पाहायला गेलं जी संस्कृती आपली कुणी टिकून ठेवली असेल त्या आगरी समाजानं, त्या आपल्या कोळी समाजानं खरं ते संस्कृती टिकून ठेवल्या, महाराष्ट्राची परंपरा टिकून ठेवल्या. सतीश आलेत शेवटच्या षटकासाठी 23 धावा धावफलकावरती. डिफेन्स करण्याचा प्रयत्न भाग पाडला मित्रांनो या बॉलवरती. टिक ऑफ केला बॉल ना, थोडसा बीट केलं बाउन्सनं आणि आपण पाहिलं सरप्राईज झाले याबस पाठरानंतर या बॉलवरती. जर आपण पाहायला गेला सतीशचा विचार केला तर नक्कीच चांगला गोलंदाज अगदी स्लॉगच्या षटकामध्ये आपण त्याला नेहमीच पाहत असतो. डेथ ओव्हर मध्ये त्याची गोलंदाजी चांगली राहत असते. बस खेळपट्टीवरती रेंगाळत राहिला बॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, काय गरज होती का? प्रेझन्स ऑफ माइंड थोडेसे बरकटले. क्रिकेट हा खेळ अगदी आपण मला डोक्यावरती बर्फ घेऊन ते खेळावा लागतो. या बसपा डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एक्स्ट्राची धाव लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी प्राप्त होईल. टीमची टोटल 2 वाढेल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचेल आता 23 अंकावरती. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेलं. नंतर यांचा विचार केला त्यानंतर 5 चेंडू फेस केल्यात, 9 या धावसंख्येवरती खेळतात. आणि जे आपण जर पाहायला गेला सतीश डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून आपण पाहायला गेला या टीमच्या माध्यमातून ओळख आहे त्यांची आणि तेच काम करतात. वेल एक्सपिरियन्स अनंत सेकंड वरती पाक फुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट चिकडा आणि अगदी मैदान लगेच सोडलं. मोठ्या खेळाडूचं लक्षण असतं आणि त्यांनी दाखवलं. आणि आपण अजून एक झटका बसतो, झटका क्रमांक 3 तो पप्पा इलेव्हन पेठ या टीमला. पाठा पाठवा मैदानाच्या आतमध्ये. जर आपण विचार केला तर नक्कीच तुमच्या जीवाला जीव पण देतील, परंतु तुम्ही गद्दारी केली तर जीव घ्यायला देखील कमी पडणार आहे अशी जात आमच्या आग्र्यांची. परंतु 25 धावा धावफलकावरती लागल्यात. सतीशनं आपण पाहायला गेला अद्यापर्यंत 1च धाव खर्च केली, 2 धावा खर्च केल्यात माफ करा सतीशनं. आणि परंतु याबाज गोलंदाजी खूप चांगली राहिल्या. ग्रामीण भाषेमध्ये अगदी डेथ ओव्हरचं हाणामारीचं षटक म्हटलं जातं, परंतु या षटकामध्ये हाणामारी झालीच नाहीये. आता गरज आहे येणारा बॅटरला, आता तुम्हाला आल्या आक्रमण करावं, आल्या तोडफोड करायला सुरुवात करावीच लागेल. आज अ फिनिशर म्हणून कल्पेशला आपण पाहतो या टीमच्या सातत्यानं पप्पन इलेव्हन पेठ टीमच्या कल्पेशला आज अ फिनिशर म्हणून पाहिलं असेल आणि तेच काम करायचं आता बनावं लागेल. कारण पोलंड आपल्या टीमचा बनावं लागेल, युवराज सिंग आपल्या टीमचा. समोर आपण पाहतो सतीश बॉल जर आपण पाहायला गेला बॅटची ग्रीप सडकली, परंतु यावेळेस धाबा जरूर येतील एक बायच्या स्वरूपात. ना दिवाळी ना दसरा परंतु बोनस मिळालाय पप्पन इलेव्हन पेठ टीमला लेग बायच्या स्वरूपात 4 धाबा. करेक्ट 12 वाजता वाजले की 12 गाणं वाजलं हे करू शकतात बघता आमचे नितीन डीजे म्हणजे श्रीकांत दादा. आता जसं 5 वाजतील तशी भक्ती गीतं काकड आरती सुरू होईल. परंतु कोणती धाबा धावफलकावरती त्यावरचा बॉल आणखीन एक बीट केला. या बॉलवरती आपण पाहायला गेला कल्पेशला थोडंसं स्ट्रगल करताना दिसतो. फिनिशिंगचा रोल त्याच्यावरती जबाबदारी, जेव्हा अधिकचं प्रेशर तुमच्यावरती असतं हे घडत असतं मैदानाच्या आतमध्ये. कारण बाहेरून बोलणं सोपं असतं, एक फटका लगाव दर्शन पाटील तुम्हाला नक्कीच माहिती असेल, पण आतली परिस्थिती जो खेळतो ना त्यालाच माहिती असते. काय क्लायमेट आहे, काय सिच्युएशन असते आतमधली. जेव्हा तुम्ही त्या 22 यार्डच्या खेळपट्टीवरती जात असता, ती खेळपट्टी नाही एका खेळाडूसाठी ते मंदिर आहे.
आणि आपण पाहायला गेल्या मंदिरानं आम्हाला कित्येक खेळाडू घडवलेत आणि कित्येक खेळाडू बनवलेत या खेळपट्टीनं. 29 फिरून मारण्याचा प्रयत्न होता परंतु पंचांचा वाईटचा इशारा आला. एक्स्ट्रा धावा भरपूर आल्यात नक्कीच आपण पाहतो परंतु नाही या पंत सांगतात अगदी अगदी आपण पाहायला गेला कलेक्शन होतं कीपरच्या हातामध्ये आणि क्रिकेटचे नियम तुम्हाला माहिती आहे ICCचे नियम सर्व अगदी या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील वापरले जातात. त्यामुळे आपण जर पाहायला गेला अंपायरने लगेचच सांगितलं. अगदी आपण पाहिला खूप सारा अभ्यास असणारे ऑफिसर्स आहेत आणि क्रिकेट देखील भरपूर केलं गेलं त्यांच्या माध्यमातून. एक काला यांनी देखील गाजवला परंतु आपण पाहायला गेला हे क्रिकेटचं व्यसन आहे ना. पाहायला गेलं तर आपण पाहायला गेलं फक्त आपण पाहायला गेलं तर पैशासाठी नव्हे तर फक्त क्रिकेटचं व्यसन एक आवड आणि त्याच्या पोटी आपण पाहायला गेलं सर्व मंडळी. यावरचा बॉल आपण पाहिला फुला लेनचा होता परंतु या बॉलवरती पाहिलं जाईल अगदी शेवटचा बॉल त्याच्यावरती एकही धाव येत नाहीये आणि टीमची टोटल आपण पाहिला पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 56 पे टीम जाऊन पोहोचले. दर्शक पाटील सांगतायत 30 या अंकावरती. यस रनआउट साठी धन्यवाद DJ नितीन म्हणजे DJ श्रीकांतचं. आपण स्वागत करणार आहोत सन्मानित करणार आहोत आदरणीय प्रीतमदादा पाटील पडगे यांना. समालोचनाच्या माध्यमातून त्यांनी या स्पर्धेला उंची देण्याचं काम केलं आणि म्हणून अप्रतिम समालोचन. कोण म्हणेल नौखा, ज्यांनी कोणी ऐकलं असेल त्यांनी बरंच काही शिकलं असेल आपल्या समालोचनातून. सन्मान केला जातोय. मी नरेश दादा पाटील यांनाही विनंती करतो सन्मान करण्यासाठी यायचंय प्रीतम दादांचा. या स्पर्धेमध्ये आपण प्रत्येक दिवशी 2-2 समालोचक आणण्याचा प्रयत्न केला. आजच्या रजनीमध्ये आपण 3-4 समालोचकांना संधी दिली आणि त्यात प्रीतम दादांनी 2 दिवस समालोचन केलं. 40+ सामन्यांच्या वेळेला स्पेशली समालोचन आणि वैभव दादांनी विशेष करून नोंद केली त्या गोष्टीची की 40+ क्रिकेट जे स्वतः खेळतायत आणि ज्यांनी अनुभवलंय त्यांच्या माध्यमातून जर समालोचन झालं तर खूप छान. मनापासून धन्यवाद प्रीतमदादा पाटील पडगे यांचं. त्यानंतर आपण सन्मानित करणार आहोत यश मालकर तळवली. आजच्या या अंतिम रचनीमध्ये आपल्या
भाषा प्रभुत्वाने क्रिकेटचा प्रत्येक सामना अतिशय अप्रतिम पद्धतीने सर्वांपर्यंत पोहोचवला. वेलकम. यश माळकर तळवली यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. रायगड समालोचक असोसिएशन असेल, पनवेल समालोचक असोसिएशन असेल, हिच्या माध्यमातून तळागाळातून गावागावातून असे समालोचक घडत आहेत आणि त्यांना संधी दिली जाते. जास्तीत जास्त समालोचकांना संधी इथे देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. सन्मानित केलं यश माळकर तळवली यांना. सामना सुरू होतोय. सुपर 6चा शेवटचा सामना. सुपर 3 मध्ये जाणारा कोणता संघ असेल? थँक्यू वर्षांचे पाटील सर. आणि पहिलाच बॉल वर अगदी हा प्रहार झालेला आहे आणि हा दमदार षटकार मैदानात ओमकार केनीच्या माध्यमातून. खरं तर या मॅच मध्ये अगदी बघितलं ना आपण तर 32चं टार्गेट आहे. सुपर 6ची अंतिम लढत अगदी सुरू असताना मैदानामध्ये पप्पन 11 पेठ आणि हिमांश क्रिस्टी चिंचपाडा यांच्यामध्ये लढत आहे. खरं तर 32चं टार्गेट आणि पहिल्याच बॉलवर दमदार स्वागत केलं मैदानात ओमकार केनीनं. आणि जिथे 6 धावांच्या पद्धतीने आगास झाल्या टीमचं. टेम्परेचर आता थोडं लो झालंय त्यामुळे मैदानामध्ये थोडंसं धुक्याचं प्रमाण हे वाढलंय अगदी भरपूर. आता आपण बघतो सकाळचे ठीक 4:01 झालेत. इतर लोक आता साखर झोपेत आहेत आणि आपण जागे आहोत. चला चालतं मैदानामध्ये आता हरकत नाही. संदेशला तर रोजची सवय झाली आणि आम्हालाही सगळ्यांनी कॉमेंटेटर्स, स्कोरर, अंपायर्स. उंच गेला हा बॉल मिस सामिंग. ही संधी फिल्डर डाऊन द बॉल आणि जेल टीपला जातो ओमकार केनी ची विकेट. षटकाराचं प्रत्युत्तर दिलं अगदी पप्पन 11 पेठ संघाचा गोलंदाज हर्षद डाकी. षटकारानंतर विकेट. खूप चांगली खर तर साथ आम्हाला दिली डीजे श्रीकांतनं. त्यांचं विशेष कौतुक. हर्षद डाकी पहिल्याच बॉलवर 6 आलाय आणि त्याच्यानंतर लगेचच विकेट. सतीश मिसाल मैदानामध्ये आलेले आहेत. विसरताना 28 धावा. खरं तर वेगर संघाच्या विरुद्ध डिफेन्स केल्या. टीम चिंचपाड्यानं काय प्रदर्शन होतं या टीमचं. टेकन अगदी यशाच्या पाठीमागे. कॉट बिहाइंड द विकेट. लगातार 2 बॉलांनी 2 मोठे अद्रे टीम चिंचपाडा दिलेत हर्षद डाकीनं. सुरू झाले. अंतिम टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. आता संपूर्ण माजी सरपंच व सदस्य चषकाच्या खूप चांगलं राहिलंय संपूर्ण क्रिकेट शृंखलेचं पर्व. अगदी बघितलं मला नुकतंच चर्चा झाली या गोष्टीची की जवळपास आता 7 वर्ष होत आहेत ही स्पर्धेला आणि या
त्याचा अभिमान आपल्याला वाटायला हवा. कारण एखाद्या गोष्टीची सुरुवात करणं आणि त्यामधील सातत्य टिकवणं खरं चॅलेंज सातत्य टिकवण्यामध्ये, आणि ते 7 वर्ष तुम्ही याचं सातत्य टिकवलं त्याबद्दल तुमचंही मंगेशजी पाटील, नरेशजी महादेव पाटील साहेब, माजी सरपंच सदस्य रुपेशजी पाटील आणि त्यासोबत जीवनजी पाटील, आपलं विशेष कौतुक आम्ही ते करत आहोत. पुढे सरसावले आणि बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न, पाठलाग सुरू झाला. आता डीप मध्ये लॉंग लेग कडे ते क्षेत्र थोडं निमुळतंय. बॉल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. हे बघा मंगेश दादा पाटील ऑन स्क्रीन आहेत सध्या. संदेश नेहमी एका गोष्टीचा उल्लेख करताना आपण घरचं एक लग्न परवडलं परंतु ही क्रिकेट शृंखला ऑर्गनायझरला नको अशी वाटते. परंतु काय शेवटी ध्यास आहे, ही परंपरा आपल्याला चालवायची. 365 दिवसापैकी 360 दिवस आराम करायचे असतात, परंतु हे 6 दिवस आपल्या गावाचा सन्मान वाढवण्याचा आहे. मागील बॉलवर चौकार आला आणि इथे अपील थोडीशी झाली, परंतु तिथे बघू शकता आपण आणखीन एक डॉट बॉल बघायला मिळते. हर्ष डाकी 10 रन आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेला आहेत. 13 बॉल आणि 22 अजूनही करायचे या मॅच मध्ये. संदेश इतर दिवस जेव्हा आता थोडंसं सीझन थोडं स्लो झालंय, इतर दिवस आपण सगळे रनिंग मध्ये होतो, परंतु एका दिवस चुकून जर घरी असलो तरी किमान 3-4 आरामात वाजता झोपायला. किती प्रयत्न केले तरी झोप येतच नाही. ही जुनी काही शरीराला सवयच पडून गेले सगळ्यांच्या. आणखीन एक चांगला बॉल त्या लाईन मध्ये, आणखी एक डॉट बॉल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिले षटक संपलेला आहे आणि रण फलक जाऊन पोहोचलाय. सध्या स्थितीमध्ये ऑन बोर्डवर लागले. 10 धावा विकेट केलेत आतापर्यंत चिंचपाडाच्या 2. आता उर्वरित 2 षटक अर्थातच 12 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. स्टेजवर आपण करतो आहोत. उत्तम शेठ पाटील शिवकर, ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सर. पहिलं षटक 10 धावा विकेट आलेले 2, 12 बॉल आणि 22 हे समीकरण सध्या येऊन थांबलेलं आहे. वेगवान बॉल होतो, बॉल थोडस उंच गेलं परंतु चला इथे पाठीमागे थोडीशी चूक भूल. बॉल चला थर्ड मॅन कडे. अजूनही चेंडू आणि फिल्डर्स यांच्यामधील पाठलाग सुरू होता लास्ट मोमेंट पर्यंत. पण सर रेफर करतात आई एकवेर इव्हेंट्स कडे की चेक करू इच्छितात एक्झॅक्टली की बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बॉल अडवले की नाही हे चेक करायचं पंचाला. आई एकवेर इव्हेंट्स 4K कॅमेरा त्यांच्याकडे आहेत, त्यामुळं संदेश सातत्याने या गोष्टीची पाहणी करत असतात, पहारा ते ठेवून असतात. डिसिजन पेंडिंग. सर सुरक्षित अडवलाय तिथे हा बॉल, त्याच्यामुळं 2 रन या बॉलवर मिळत आहेत. 12 धावा ऑन बोर्डवर लागलेत. 11 बॉल 20. हो काय अगदी बुंद्यात बॉल. बॉल बॅक ड्राईव्ह पाठीमागे चालले. बॉल डीप मधून लॉंग ऑनचा खेळाडू लवकर आला बॉलवर. सिंगल या बॉलवर बनतीय. एकेरी धाव.
धावसंख्या पुढे चाललेली आहे. मॅच अगदी तंतोतंत सुरू आहे. संकेत पाटील, नितीन केनी हे दोन खेळाडू सध्या मैदानामध्ये 13-2 सध्या आपण पाहतोय. 10-19 असं समीकरण सध्या येऊन थांबलंय. थोडंसं अडथळा रणवीमध्ये. रॉबिन फॉरिंग ट्रॅकवर अबे फ्रॉम द बॉडी, मागील बॉल बुंद्यात होताना, परंतु यावेळेस वाईट बॉल दर्शवल्या पंचाने. एक एक्स्ट्रा रन या बॉलवर येते. चौथा धावा ऑन बोर्डवर बघा मिळत आहेत. 10-18 असं समीकरण येऊन थांबलंय. उडवण्याचा प्रयत्न होता, बॉल मिससामिंग आहे. आउटसाइड एज लागली बॅटचे, त्यामुळे सिंगलच सर्कलच्या रिंगणामध्ये बॉल हा कलेक्ट केला जाईल. एकच धाव याही बॉलवर मिळते. मॅच थोडी अगदी क्लोज चालवत असताना दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून सुरुवातीला अगदी बघितलं आक्रमण झालंय, परंतु त्याच्यानंतर पेठ संघाने धावांना काहीशा प्रमाणात रोख लावण्यात आलेली आहे. 15 संघ 9 बॉल 17. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. सरप्राईज करत असताना गोलंदाज नितेश केनीकडे उत्तर नव्हतं वाईड यॉर्करचं. आणखीन एक डॉट बॉल. रॉबिन बघा, रनअप छोटासा आहे परंतु टप्पा किती चांगला आहे. अगदी वैविध्यपूर्ण आणि या गोलंदाजीमधून अनेक व्हेरिएशन्स. पुन्हा एकदा खोदून काढल्या बॉलला डीप मध्ये चालला बॉल. लॉंग ऑन कडे फिल्डर आहे. रन बनते सिंगल. अगदी रिंगण तोडत असताना दिसलाय बॉल, तर परंतु तिथे रिझल्ट बोललेला नाही. आणखीन एक सिंगल. रॉबिन यापेक्षा या क्षणाला चांगली गोलंदाजी याच्यापेक्षा असूच शकत नाही. त्याला माहिती आहे मोठे फटक्याने रोख लावायचे आणि आतापर्यंत फक्त 5 बॉल मध्ये 6 रन आलेत. 1 बॉल बाकी आहे. 7 बॉल 16. पुन्हा एकदा रनिंग मध्ये अडथळा इथे आलेला आहे. पंच सांगतात डेड बॉल. डेफिनेटली या गोष्टीची समस्या येते या क्षणार्धात, कारण अगदी 6 दिवस यष्टी पुरवली गेली. सुपर 6, सुपर 12. अगदी इनफिल्डच्या वरून खेळायचा प्रयत्न केला. बॉल चला डीप मध्ये. कव्हर्स कडे खेळाडू पोहोचलेत. दुहेरी धाव पूर्ण करत असताना रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या बॉलवर पूर्ण झालेत. रॉबिन इकॉनॉमी गोलंदाजी, विकेट जरूर त्याला मिळाले नाही. फक्त 8 धावा त्यांनी या ओव्हर मध्ये खर्च केले, त्यामुळे हे षटक कमबॅकिंग ओव्हर राहिलेले आहे. पप्पन 11 पेटच्या दृष्टिकोनातून आता उर्वरित 6 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी चिंचपाडाला. प्लीज वेळ घेऊ नका, फोल्डिंग लगेच सेट करा. 6 बॉल 14. कर्णधारांनी लगेचच यायचंय. म्हणतो 6-14 अंतिम टप्प्यामध्ये या मॅच येऊन थांबलेले आहे आणि गोलंदाजीसाठी आलेला आहे हर्षल म्हात्रे. 6 चेंडू 14 धावा. कोण पुढे पोहोचेल सुपर 3 मध्ये क्वालिफाय करण्यासाठी, टॉप 3 मध्ये, कारण सुपर 6 मध्ये ते तुम्ही पोहोचले. टॉप 3 मध्ये कोण पोहोचेल यासाठी चाललेली लढत आहे. हो आणखीन एक तेज तरार बॉल. वेगवान चेंडू. नितेश केनी क्षमता राखतो आपल्यामध्ये, परंतु त्यालाही काही क्षणात अगदी बघू शकतो काही क्षण त्यालाही शांत ठेवण्याचं काम केलेलं आहे मैदानामध्ये. गोलंदाजी जी अप्रतिम झाली पेठ संघाची देखील. 18 बॉल. पप्पन 11 पेठ. पप्पन यांचे सुपुत्र हर्षल. उंच उडाला बॉल. ओव्हर शॉट. अप्रतिम टायमिंग परफेक्ट. ताकदीचा योग्य संगम. बॉल चालला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
नितेश केनीने देखील आता आपलं टॉप गेअर मध्ये टाकले. अंतिम टप्प्यामध्ये आपण अंतिम चरणामध्ये आलो. 4 बॉल 8. थोडस रनवे मध्ये अर्थाला 24 वर संघ पोहोचलाय. पण डेड बॉल सांगतायत. 4 बॉल आणि 8 धावांवर मॅच येऊन थांबले. अनबिलिव्हेबल काय सामने झालेत आज. खरे तर अंतिम क्षणापर्यंत आपण लढती पाहिल्या. अंतिम बॉल पर्यंत प्रत्येक टीमला लढताना पाहिलाय. तशीच काही रंगतदार लढत. 4 बॉल 8 ची गरज आहे. हर्षल विपक्ष नितीश. आणखी एकदा उडवला बॉलला. हा क्रॅकिंग शॉट होता परंतु गेला उंच. लांबी अर्धवट राहील. नाही फिनिश करू शकला या मॅचला नितेश केनी. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3. तीन बॉल 8. हर्षल चांगली गोलंदाजी सध्या. 3 बॉल 8. चर्चा सुरू असताना सध्या ऑन स्क्रीन रवींद्रजी भोईर, प्रीतमजी पाटील तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळते. कॅमेऱ्यावर सध्या खूप चांगला सपोर्ट सध्या 40+ जो क्रेज सध्या आलेला आहे. खूप चांगला क्रिकेट 40+ देखील आपण बघतो सातत्यानं. ओ इथे नाही टायमिंग करू शकले बॉल. थोडसा टॅप करायचं तो बॉल. आणखीन एक डॉट बॉल. काय पप्पा निलियन पेट सांगणाऱ्या बाजी पलटायचं काम सध्या मैदानामध्ये करताय. 2 बॉल आणि 8 वर ही लढत येऊन थांबले. याच्या अगोदर चिंचपाडानं जी परिस्थिती मैदानात केली होती टीम विगरची, आता सध्या त्याच परिस्थितीमध्ये वावरत असताना काय या संघटनाच्या बोऱ्यामधून सुलभ केनी वाटचाल करतील का. 2 बॉल 8 कंपल्सरी चेसिंग. हर्षल साहिल पाटील पप्पा निलियन पेट संघाचा बिग फॅन. 2 बॉल 8 पाहिजे होते आणि या बॉल हुक केलाय. फिल्डर डाऊन द बॉल फॉर द फटका राहील अर्धवट. अजून विकेट जल्लोष मैदानामध्ये. जकाबाई ऑन स्क्रीन. 1 बॉल आणि 8 ची गरज आता आलेली आहे. या सामन्यावर जवळ आता वर्चस्व निर्माण केलंय मैदानामध्ये पप्पा निलियन पेटनं. परंतु काय एक्स्ट्रा बॉलची प्रतीक्षा सध्या चिंचपाडा करतोय. तो येईल परंतु बघायचंय. सुरुवात चांगली झाली होती. रॉबिनचा 8 धावाचं षटक जे कमबॅक करून देणारा राहिलं होतं. परंतु या ओव्हरमध्ये देखील हर्षल कुठेही कमी पडलेला नाहीये. एक षटकार खाऊन देखील या मॅचला बनवण्याचं काम त्यांनी केलं. 1 बॉल आणि 8 धावांची गरज. चला प्लीज थोडंसं फास्ट करा. वेळ घेता तुम्ही 1 बॉल साठी. चला 1 बॉल 8 ची गरज. हर्षल अजून किती वेळ लावाय. आयोजकांकडून सूचना आता यायला लागलीत पाठीमागून. एक 0 आणि 8 धावांची गरज आहे. अंतिम बॉल आणि अंतिम बॉल वर आलाय. आकाशी फटका षटकार. त्यामुळं ही लढत जिंकली मैदानामध्ये. पप्पा निलियन पेट करते क्वालिफाय टॉप 3 मध्ये. हार्दिक अभिनंदन. आणि